श्रीराम जय जय राम। साधनाची 4 अंगे। मी जेव्हा भजन करीत असे त्यावेळेस मी आणि देव यांच्याशिवाय मला कुणीच दिसत नसे। तसेच तुम्हाला व्हावे अशी माझी इच्छा आहे आणि तसे तुम्हाला होऊ शकेल म्हणूनच हे मी सांगतो आहे। प्रपंचात वागत असताना प्रत्येकाने अंतर्मुख होऊन आपले दोष काय आहेत हे हुडकून काढावे आणि ते घालविण्याचा प्रयत्न करावा। माझे अवगुण मला डोंगरासारखे दिसले पाहिजेत। प्रत्येक जण स्वतःच्या अवगुणांकडे दुर्लक्ष करून दुसऱ्याच्या अवगुणांकडे किंवा दोषांकडे पाहतो। त्याला स्वतःच्या डोळ्यातले मुसळ दिसत नाही, पण दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ मुसळापेक्षा जास्त मोठे दिसते, हेच चुकते। आपण दुसऱ्याचे दोष सांगू नयेत आणि परनिंदा करू नये। रोज निजण्याच्या वेळेस आपण दिवसभरात देवप्राप्तीसाठी काय केले आणि दुसऱ्याच्या निंदेत किती काळ घालविला याचा पाढा वाचावा, म्हणजे चित्तशुद्धी होत जाईल। रोज असे तुम्ही करीत जा, म्हणजे 3 महिन्यात तुमचे चित्त शुद्ध होईल। चित्त शुद्ध करण्यासाठी दुसरा उपाय म्हणजे सत्संग। सत्संग करण्यासाठी संत कुठे पाहावेत? आपण पाहू गेलो तर आपल्याला संत ओळखता येतील का? संत आपल्यासारखेच देहधारी असतात का? हल्लीच्या काळात संत पाहू गेल्यास सापडणे कठीण आहे। अशा वेळी दासबोध हाच सत्संग होईल। समर्थांनी सांगून ठेवले आहे की जो विश्वासाने हा ग्रंथ वाचील त्याला माझा संग घडेल। आपण संतांना देहात पाहू नये, तर ते जे साधन सांगतात तेच ते होत असे समजावे। त्यांनी 4 गोष्टी करायला सांगितल्या आहेत। 1. निर्गुणत्व कळायला कठीण, म्हणून सगुणोपासना करावी, त्यानेच निर्गुण रहस्य कळेल। दुसरी गोष्ट म्हणजे नम्रता। अभिमानाने परमात्मा दुरावतो। सर्वांशी जो नम्र तो भगवंताला प्रिय असतो। तिसरी गोष्ट अन्नदान। कलियुगात यथाशक्ती अन्नदान करीत जावे, त्याचे महत्त्व फार आहे। चौथी गोष्ट म्हणजे भगवान स्मरण अखंड ठेवणे। परमात्मा प्राप्तीसाठी संतांनी नाम ही अजब वस्तू दिली आहे। संत भेटल्यावर काही करायचे उरले आहे असे आपल्याला वाटताच कामा नये। ज्यांना ते वाटते त्यांना गुरु भेटूनही न भेट झाल्यासारखेच आहे। आज एक यात्रा केली, उद्या दुसरी करायची राहिली, अशी इच्छा का असावी? गुरु एकदा भेटला की आता काही कर्तव्यच उरले नाही असे ज्याला वाटते त्यानेच गुरु भेटल्याचे सार्थक केले असे होते। गुरु आज्ञेपरते दुसरे त्याला साधनच नसते। तोच परमार्थ आणि तीच त्याची तीर्थयात्रा होते। आणखी काही करायचे आहे असे त्याच्या ध्यानी मनीही येत नाही। श्रीराम जय जय राम। चैतन्यवाणी। अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांच्या कृपेस पात्र व्हावे। श्रीराम जय जय राम। श्री मनाचे श्लोक 56 निरूपण। दिनाचा दयाळू मनाचा मवाळू, स्नेहाळू कृपाळू जगीदास पाळू, तया अंतरी क्रोध संताप कैचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा। या श्लोकात दासाचे अंतःकरण कसे असते ते सांगितले आहे। सर्वोत्तमाचा दास दीनांचा दयाळू असतो। दीन म्हणजे असहाय्य, दुःखी, कष्टी, संकटात असणारे। अशा दीन माणसाचे दुःख दासाला बघवत नाही, तो त्यांचे दुःख हरण करण्यासाठी झटतो। नुसते बघून हळहळ नाही,
तो त्यांच्यावर दया करतो. दुःख मग ते कोणाचेही असो, ते दूर करणे हे फक्त संतांनाच जमते, कारण ते सर्वानुभूती परमेश्वर पाहत असतात. तो मनाचा मवाळू असतो, कोमल अंतःकरणाचा असतो. त्याचे स्पर्श, रूप, रस, गंध, वाणी सर्वच मृदू असते. त्याच्या संगतीने राहिले तर माणसाला अतीव आनंद मिळतो, समाधान मिळते. तो स्नेहाळू असतो. त्याने केलेल्या उपकाराची परतफेड दुसऱ्याने करावी अशी त्याची अपेक्षा नसते. तो जगमित्र असतो. त्यामुळे हे विश्वची माझे घर अशी त्याची भावना असते. तो कृपाळू असतो, दासपाळू असतो, दासांचे रक्षण करणारा असतो. या सर्व गोष्टींमुळे त्याच्या अंगी क्रोध, संताप नसतो. तो सर्वत्र हरिरूप पाहत असल्यामुळे, तो स्वतः हरिरूप झालेला असल्यामुळे आपणच आपल्यावर कसं रागवायचं असा विचार करून तो कोणावर संतापणार. असा हा दास धन्य असतो. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. सज्जनगडावरील श्रीराम भाग 1. आज एक वेगळीच कथा आपल्याला सांगणार आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी सज्जनगड पाहिला असेल. गडावर असलेले श्री समर्थ रामदास स्वामींचेच समाधी मंदिर सुद्धा पाहिले असेल आणि त्यांचा राहता वाडा किंवा मठ तो देखील पाहिला असेल. छत्रपती श्री संभाजी महाराजांनी केवळ 2.25 महिन्यांमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरामध्येच वरच्या बाजूला प्रभू श्री रामचंद्रांच्या मूर्ती आहेत. परंतु हे मंदिर ही गडावरची सगळ्यात जुनी वास्तू नाही, तर श्री शिवछत्रपतींनी स्वतःच्या निवासासाठी बांधलेला वाडा ही गडावरची सर्वात जुनी वास्तू आहे. श्री समर्थांनी आपल्या आयुष्यातला अखेरचा महत्त्वाचा काळ सज्जनगडावरती व्यतीत केला आणि तशी त्यांना श्री शिवछत्रपतींनीच विनंती केली होती हे आपण जाणतो. परंतु आपल्या राहत्या वाड्यामध्ये श्री समर्थांना मुक्कामास ठेवून घेतलेल्या श्री शिवछत्रपतींनी गडावरती आल्यावर जेव्हा वाड्याशेजारी असलेला मोठा खड्डा पाहिला, तेव्हा त्यांनी तो खड्डा बुजवून टाकण्याची आज्ञा मावळ्यांना दिली. त्यावर श्री समर्थांनी शिवरायांना सांगितले की तो खड्डा बुजवू नये, कारण पुढे त्याचा मोठा उपयोग व्हायचा आहे. समर्थांनी संपूर्ण भारतभरात मठ स्थापना केली हे तर आपण जाणतोच. त्यातील बरेचसे मठ आजच्या तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. तमिळनाडू राज्यामध्ये अर्नी नावाचे एक गाव आहे. येथील हातमागावर विणलेल्या आणि अक्षरशः काडेपेटीमध्ये बसेल इतकी छोटी घडी होणाऱ्या आर्नीच्या रेशमी साड्या माता भगिनींना सुपरिचित असतीलच. तेच हे अर्नी गाव, जिथे श्री समर्थांचे नेहमी येणे जाणे असे. हे ठिकाण तजानवर पासून तसे जवळ आहे. तजानवर मध्ये श्री समर्थांचे आजही 7 मठ कार्यरत आहेत. असो, तर या अर्णी गावामध्ये पितळ्यांपासून किंवा पंचधातूपासून देवदेवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती घडविणारे अनेक कारागीर परंपरागत राहत आहेत, आजही आहेत. गुणग्राहकतेचा सदैव ध्यास असलेल्या श्री समर्थांना निश्चितच असे वेळ लागले की या सर्व मूर्तिकारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कला अंगी असलेला मनुष्य कोण असेल. तेव्हा त्यांना असे कळले की असा एक वृद्ध कारागीर तिथे आहे, परंतु मूर्ती करताना उडणारे धातूचे कण डोळ्यामध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टी अधू झालेली आहे, त्याला अजिबात दिसत नाही. त्यामुळे आता त्याने मूर्तिकला थांबवली आहे. श्री समर्थांना खूप वाईट वाटले आणि त्या वृद्ध कारागिराने आयुष्यभर केलेल्या परमेश्वराच्या सेवेचे फळ म्हणून की काय, साक्षात
श्री समर्थ त्यांच्या दारात जाऊन हजर राहिले. श्री समर्थ त्या कारागिराला म्हणाले की मला माझ्या नित्यपूजेसाठी श्रीरामाचे पंचायतन बनवून हवे आहे आणि ते तुमच्या हातूनच बनवले पाहिजे असा माझा अट्टहास आहे. वृद्ध कारागीर रडू लागला. त्याने श्री समर्थांना सांगितले की हे साधू, मला आता दृष्टी उरलेली नाही, त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही. यावर श्री समर्थांनी त्या कारागिराला जे उत्तर दिले ते अक्षरशः हृदयात कोरून ठेवण्यासारखे आहे. श्री समर्थ त्याला म्हणाले, अरे बाबा, माझ्या प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची अजिबात आवश्यकता नाही. तो आत्माराम तर तुझ्या माझ्या अंतरंगात वास करतो आहे. त्याचे दर्शन आपल्याला आपल्या अंतःचक्षूंनी सुद्धा होऊ शकते आणि बहुतेक श्री रामरायाची अशी इच्छा दिसते की तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे, त्यामुळे तूच त्या मूर्ती घडविणार आहेस. असे म्हणत श्री समर्थांनी त्या कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले. त्याच्या समोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला. पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतरण प्रभू श्री रामचंद्रांच्या अत्यंत सुंदर मनोहरी अशा मूर्तीमध्ये झाले. साक्षात प्रभू श्री रामचंद्रांनी त्या कारागिराला दर्शन दिले. तो अक्षरशः कृतकृत्य झाला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.